नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 22 घरगुती रामबाण उपाय. 1. नारळाचे तेल तोंडाच्या अल्सरपासून आराम देण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. त्यात दाहक विरोधी संयुगे आढळतात. फोड झालेल्या भागावर खोबरेल तेल लावा. काही तासात तुम्हाला आराम मिळू शकतो. 2. तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवायचा असेल तर काळ्या मनुका वापरणे खूप फायदेशीर आहे. हे मनुके सुमारे 3 तास पाण्यात भिजवून ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी खा. यामुळे पोटातील उष्णता निघून तोंडाचे व्रण देखील निघून जातील. 3. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास मेथीचे पाणी सेवन करा. मेथीमध्ये असे अनेक घटक असतात जे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. 4. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा सामान्य मीठ वापरणे टाळावे, कारण ते कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढवते. अशा परिस्थितीत रॉक मिठाचे म्हणजेच काळे मीठ सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 5. 2 ते 3 थेंब बदामाच्या तेलाचे डोळ्याखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. फक्त 3-4 दिवसात काळ्या वर्तुळांचा निरोप घेऊ शकता. 6. 2 चमचे दही घ्या, त्यात अर्धा चमचा मध घाला आणि हे मिश्रण मास्क म्हणून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी ते धुवा आणि आठवड्यातून 2दा करा. मुरुमांपासून सुटकारा मिळेल. 7. 1 ग्लास गरम पाण्यात जिरे, ठेचलेला गूळ आणि चिमूटभर काळी मिरी मिसळा. हे दिवसातून 2-3 वेळा प्या. सर्दी आणि फ्लू बरा होतो. 8. खोबरेल तेल किंवा राईचे तेल घेऊन त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तेल केसांना लावा. 30 ते 40 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर केस माइल्ड शॅम्पू वापरून कोमट पाण्याने धुवा. केस सुंदर रेशमी होतील. 9. पोट किंवा पचनाशी संबंधित समस्यांवर गाईचे तूप खूप गुणकारी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा गाईचे तूप कोमट पाण्यात घ्या. असे केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. 10. अनेकदा डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. अशा वेळेस तुळशीच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पेल्यावर पाण्यात तुळशीची 10-15 पानं घालून ते उकळून घ्या. जास्त उकळल्यानंतर उरलेलं निम्म पाण्यात 1 चमचा मध मिसळा आणि हे पाणी प्या. यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. 11. 1 कप गरम पाण्यात थोडे आले, 1 चमचा दालचिनी आणि लवंग मिसळा. आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण काही दिवस सेवन करा. हे प्यायल्याने तुम्हाला ब्रोंकायटिसच्या समस्येपासून खूप आराम मिळेल. 12. जेवणात नेहमी कोशिंबीर खा. यामुळे तुमचं पोट बाहेर येणार नाही. 13. उपाशीपोटी मध खाल्ल्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. 14. रोज दूध प्या. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि हाडं देखील मजबूत होतात. 15. जे लोक रोज केळी खातात त्यांचं वजन झपाट्याने वाढतं. 16. वाढलेले वजन हे सर्व आजारांचे कारण आहे. त्यामुळे वजन वाढवणे थांबा आणि BMI बॉडी मास इंडेक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही निरोगी राहाल आणि दीर्घायुष्य जगू शकाल. 17. कमी झोपणाऱ्या लोकांना रक्तातील साखरेचा त्रास होऊ शकतो. यासाठी झोप व्यवस्थित घ्या. 18. भोपळ्याच्या बिया खाण्याने केस गळणे थांबतात. शिवाय केस लांब आणि मजबूत देखील होतात. 19. गाईचं दूध प्यायल्यामुळे नखं, केस आणि डोळे सुंदर होतात. 20. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केली तर चामडीचे आजार, स्किन इन्फेक्शन कमी होते. 21. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दररोज पुरेसे पाणी प्या. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्याचा हा एक सोपा उपाय आहे. 22. केसांच्या अनेक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. कांदा लावण्यासाठी ब्लेंडरमध्ये कांदा टाका आणि नंतर त्याच्या लगद्यामधून रस काढा. आता रस एका भांड्यात ठेवा आणि कापसाच्या मदतीने आपल्या टाळूवर लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. केस गळतीपासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून 2दा हा उपाय करा. तर मित्रमैत्रिणींनो, कसे वाटले हे घरगुती उपाय कमेंट्स करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.